लागला, त्याला जर उचलायचा प्रयत्न केला तर तुम्ही मग लक्षात ठेवा. पाहिलं अजून देखील आपल्या सोबत या ठिकाणी जे आहेत ते मराठा स्वयंसेवक जे आहेत ते असल्याचे पाहायला मिळत आहे आणि थेट त्यांना जर पाहिलं गेलं तर नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर काय सांगाल 3 वाजेपर्यंत मैदान सोडण्याची नोटीस बाजवण्यात आली. तुम्ही कमिटीमध्ये आहात, काय सांगाल? आम्हाला सध्या एकच समस्त मराठा बांधवांना एकच नेता आहे आणि ते म्हणजे मनोज जरांगे दादा. त्यांनी आम्हाला जे सांगितलं मैदान खाली करायचं तर आम्ही करणार. त्यांनी जर सांगितलं की जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार आहे तोपर्यंत मैदान खाली करायचं नाही. त्यांनी आम्हाला जे सांगितलं आम्ही त्यांचं ऐकणार, याच्याशिवाय आम्ही कोणाचं ऐकणार नाही. नेमकी आता कसं काय नियमाचं उल्लंघन होत आहे असं कोर्ट सांगतंय? आता मसुदा घेऊन येत आहेत, बघूया त्याच्यानंतर काय आपलं होतंय. तर आम्ही अजून मसुदा वाचला नाही, आमचे वकील सगळे येत आहेत. कशी भूमिका असणार त्याच्या? आता भूमिका त्यांनी काय दिलेलं आहे आणि मनोज दादा काय सांगतात त्याच्यावरूनच आमची भूमिका ठरेल. नक्कीच जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर देशमुख देखील आहे. त्यासाठी तू काय सांगा?